आजकाल सोशल मीडियावर आपण साखरेबद्दल बरंच काही ऐकत आहोत. जसं की साखर खाणं बंद केलं की वजन कमी होतं, त्वचा आणि केस निरोगी होतात. अशा अनेक चर्चा सध्या कानावर येत आहेत. तर साखरेबाबत आपण जे काही ऐकत आहोत, ते प्रत्यक्षात खरे आहे की खोटे? असा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सगळ्या प्रश्नांची त्याचबरोबर साखर खाल्ल्याने काय होते? महिनाभर साखर न खाल्ल्याचे काय परिणाम होतात? भारतात आरोग्यासाठी कोणती साखर चांगली आहे? दररोज किती साखर खाल्ली तर आपण निरोगी राहू शकतो? असे बरेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. जर तुम्ही या आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक नक्की करा. तर चला सुरू करूया. आरोग्यासंबंधित काही समस्या असतील तर आपण नेहमी गोड खाणे टाळतो. परंतु अनेक पद्धतीने साखर ही फायदेशीर देखील असते. ही गोष्ट खरी आहे की साखर खाल्ल्याने वजन वाढते, परंतु स्वस्थ राहण्यासाठी साखर खाणे आवश्यक आहे. याचे काही फायदे आहेत, ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. साखर ही आपल्याला तात्काळ ऊर्जा देते. जर तात्काळ ऊर्जा हवी असेल तर साखरेपेक्षा चांगले कोणतेच नाही. रक्तात गेल्यावर साखर ग्लुकोजमध्ये परिवर्तित होते. यानंतर कोशिका ग्लुकोजला शोषून घेतात आणि ऊर्जेचा संचार करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक खेळाडू थकवा मिटवण्यासाठी आपल्यासोबत शुगर क्यूब्स ठेवतात. बऱ्याच जणांचा असा देखील प्रश्न असतो की साखर खाणे गरजेचे आहे का? मित्रांनो, आपल्या आहारामध्ये आपण सेवन करीत असलेल्या चहा, कॉफी किंवा इतर गोडधोड पदार्थामधील साखरेचे प्रमाण हा आहार तज्ज्ञांचा अगदी आवडता विषय असतो. आताच्या बदलत्या खानपानाच्या सवयीमुळे आपणही आपल्या आहारामधील साखरेच्या प्रमाणात बदल करणे आणि जागरूक होणे आवश्यक झाले आहे. सध्या वाढीला लागलेला मधुमेह, स्थूलपणा, रक्तदाब या विकारांना पाहता ती योग्यही आहे. पण साखर आपल्याला वाटते तशी आरोग्याच्या बाबतीतही खलनायकासारखीच आहे. जागतिक आरोग्य परिषदेने एका दिवसामध्ये 6 ते 8 लहान चमचे साखर खाणे योग्य आहे असे म्हटले आहे. आपले आहारतज्ज्ञ जितकी साखर खाण्याचा सल्ला आपल्याला देतात, त्यापेक्षा हे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे नक्की साखर खावी का आणि किती खावी याचा विचार होणे खूप आवश्यक आहे. साखर ही अनेक निरनिराळ्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. यामध्ये आपण नित्य वापरत असलेली रिफाईंड साखर असते, कृत्रिम स्वीटनर असतात आणि फळे व भाज्यामधून मिळणारी फ्रुक्टोज व ग्लुकोज सारखी नैसर्गिक शर्कराही असते. फळे आणि भाज्यामधील नैसर्गिक साखरेचे प्रमाण दर भाजी किंवा फळामध्ये वेगवेगळे असते. पण ही नैसर्गिक साखर आरोग्याच्या दृष्टीने सर्वात चांगली समजली जाते. भारतामध्ये बहुतेक ठिकाणी उसाच्या रसापासून तयार केलेली साखर वापरण्यात येते. त्यामुळे ही साखर योग्य प्रमाणात सेवन केली गेली तर ती तितकी अपायकारक ठरत नाही. सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ म्हणतात की साखर आपल्या आरोग्यास हानिकारक नसून ती ज्या पद्धतीने खाल्ली जाते त्या पद्धती आरोग्यास अपायकारक असल्याचे ते सांगतात. साखर ही पंचामृतापैकी एक असून याचे सेवन फार प्राचीन काळापासून आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र सध्या प्रोसेस्ड अन्नामध्ये पॅकेज्ड ज्यूस, योगर्ट्स, बेकरी उत्पादने यामार्फत जी साखर सतत खाल्ली जाते ती पद्धत अपायकारक असल्याचे डॉक्टर देखील सांगतात. तर अशी गोष्ट आहे की साखर खा, मात्र प्रमाणाहून जास्त खाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही फळे खात आहात किंवा जास्त चहा घेत आहात किंवा तुम्ही काही स्वीट पदार्थ खात आहात, त्या दिवशी तुम्ही चहा टाळू शकता. आणि किंवा जर तुम्ही चहा जास्त घेतला तर त्या दिवशी तुम्ही इतर गोड पदार्थ खाऊ नका. याच्याने तुमच्या शरीरातली साखरचे प्रमाण संतुलित राहील व तुम्हाला काही दुष्परिणाम दिसून येणार नाहीत. आता बघूयात कमी साखर खाण्याचे काय फायदे आहेत. मित्रांनो, साखरेचे खाणार त्याला देव देणार ही म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. गोड पदार्थ खायला कोणाला आवडत नाही? आपल्याकडे गोड पदार्थ खाणाऱ्या खवय्यांची कमतरता नाही. आनंदाच्या, उत्सवाच्या, महोत्सवाच्या क्षणी गोड पदार्थाची रेलचेल असतेच. शिवाय एकमेकांना गोड खायला
घालूनच आपला आनंद आपण द्विगुणित करत असतो. गोड पदार्थाचे अतिरिक्त सेवन आरोग्याकरिता धोकादायक ठरू शकते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. वैज्ञानिक भाषेत साखरेला स्वीट पॉयझन देखील म्हटले जाते. साखर असलेल्या पदार्थामध्ये कॅलरीज जास्त असतात. यामुळे लठ्ठपणा आणि त्याच्याशी संबंधित आजार वाढू शकतात. बरेच जण आहारात साखरेचा वापर जास्त प्रमाणात करतात. त्यापेक्षा फळ आणि भाज्यामधूनही त्यांना साखर मिळू शकते. शरीरातील साखरेसाठी हा नैसर्गिक स्रोत आहे. फळे आणि भाज्या हा विचार ते करत नाहीत. आहारात साखरेचे प्रमाण कमी करण्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. साखर खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. जास्त साखर खाल्ल्यामुळे हृदयाच्या धमनीच्या जवळपासच्या स्नायूंच्या ऊतीच्या सामान्यतेपेक्षा जास्त विस्तार होऊ लागतो. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू लागतो. कारण साखर खाल्ल्याने आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल देखील निर्माण होते आणि त्यामुळेच आपल्या हृदयामध्ये काही रक्ताच्या गाठी देखील निर्माण आणि तयार होऊ शकतात. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होत नाही आणि मग हृदयरोगाचा धोका देखील बघायला मिळू शकतो. स्नायूंचं दुखणं आणि गुडघेदुखी जर तुम्ही गुडघेदुखी आणि हातपाय दुखण्याच्या कुठल्याही समस्येने हैराण असाल तर याचं कारण कदाचित अतिगोड खाणं असू शकतं. इतकंच नाही तर शरीरात गोडाचं प्रमाण वाढले तर मोतीबिंदू, मेमरी लॉससारखे आजार देखील बळावू लागतात आणि नको त्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं. त्वचेसंबंधी समस्या आहारात जास्त साखरेमुळे त्वचेच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. यामुळे मुरूम होऊ शकतात आणि वृद्धत्व वाढू शकते. अभ्यासानुसार जास्त साखर खाल्ल्याने अँड्रोजनचा स्राव वाढू लागतो आणि त्वचेमध्ये तेलाची निर्मिती होते. आपली त्वचा तेलकट होते आणि जळजळ होऊ शकते. टाईप 2 मधुमेह साखरेच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा येऊ शकतो, जो मधुमेहाच्या प्रारंभासाठी एक प्रमुख कारण आहे. हे एका वैज्ञानिक कारणास्तव घडते. इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि नंतर टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका देखील वाढत असतो. आता बघूया जास्त साखर खाण्याची काय लक्षणं आहेत. म्हणजे जास्त साखर खाल्ल्याने काय होते हे तुम्हाला कळले असेल, पण तुम्ही जास्त साखर खात आहात हे कसे कळेल? चला तर मग जाणून घेऊया जास्त साखर खाल्ल्याने तुमच्या शरीरात कोणती लक्षणे दिसू शकतात. नंबर 1 खराब त्वचा आणि आरोग्य. नंबर 2 अनावश्यक वजन वाढणे, लठ्ठपणा येणे. नंबर 3 जास्त खाणे, तुम्हाला जास्त भूक लागते. नंबर 4 आळस किंवा थकवा जाणवणे, थोडंसं तरी चाललं किंवा थोडंसं तरी काम केलं लगेच आळस येणे, थकवा जाणवणे. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला निदर्शनास आल्या तर समजा तुम्ही जास्त साखर खात आहात. तर आता आहे महत्त्वाचा विषय, म्हणजे किती साखर खाणं पुरेशी आहे. तर तज्ज्ञांच्या मते प्रौढ व्यक्तीने दररोज 30 ग्रॅम साखर खावी. तथापि हे प्रमाण फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांना कोणत्याही प्रकारचा रोग नाही. जर तुम्ही कोणत्याही आजारावर उपचार घेत असाल किंवा तुम्हाला आरोग्याशी संबंधित इतर कोणत्याही समस्या असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर एका निरोगी व्यक्तीने दररोज 3 ग्रॅम साखर खाल्ली तर ती योग्य प्रमाणात आहे असे म्हटले जाते. त्याच्याहून साखर जास्त खाल्ली तर तुम्हाला निरनिराळे रोग आणि वेगवेगळ्या समस्या हे बघायला मिळतील. साखर खाणं जर सोडलं तर याचे काय फायदे होतात ते बघूयात. साखर आतड्यात इन्फ्लेमेटरी प्रोफाईल वाढवतं, सोबतच मायक्रोबायमोलचा नुकसान पोहोचवते. याचा अर्थ हा आहे की चांगल्या बॅक्टेरियाची कमतरता आणि बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. अशाच साखरेचं सेवन कमी करावं, ज्यामुळे आतड्यात चांगल्या राहतात, ऊर्जा वाढते. जास्त साखर असलेले फ्रूट्स खाल्ले तर ब्लड शुगर लेवल वाढते. जर तुम्ही साखर खाणं सोडलं तर त्वचेवर चमकदारपणा राहतो. रिफाईंड कार्ब्स आणि साखरेचं जास्त सेवन केल्याने त्वचेवर वाढत्या वयाचा प्रभाव दिसू लागतो
अशात जर तुम्हाला जास्त काळ तरुण दिसायचं असेल तर जास्त साखरेचं सेवन कमी करा किंवा साखर खाणंच बंद करा. जर तुम्ही साखर खाणं टाळलं तर याच्यामुळे तुमचं लिव्हर हेल्दी राहतं. जास्त साखर खाल्ल्याने लिव्हरमध्ये फॅट जमा होतात आणि ही स्थिती जीवघेणी देखील ठरू शकते. त्यापुढे साखर ही कमी खा आणि प्रमाणात खा. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.